नमस्कार मंडळी. मुकुंद बन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मंडळी, काल आपण एका सासूसुनेची कथा ऐकली होती. आज देखील एका सासूसुनेचीच आहे, परंतु ही त्यापेक्षा थोडीशी विपरीत कथा आहे, विरुद्ध कथा आहे. तर ही कथा आपण ऐकूया. चला तर मग कथेला सुरुवात करूया. उत्तर प्रदेशमधील एक कुटुंब असतं. एक म्हातारी आजीबाई, जिचं नाव शोभाबाई, तिचा एक मुलगा करण आणि सून प्रियांका, आणि त्यांना एक मुलगा असतो शुभम. असं मर्यादित कुटुंब असतं. एक दिवस काय होतं की त्या शोभाबाईची जी सून आहे प्रियांका, ही बाहेरून पार्टी करून आलेली असते. आणि पार्टीतून येऊन घरी आल्याबरोबर त्या ठिकाणी हातपाय दुखतात म्हणून नवऱ्याला तक्रार करते की माझं अंग खूप दुखते, पाय दुखत आहेत. अशी तक्रार आपल्या नवऱ्याजवळ ज्यावेळेस ही प्रियांका करते, त्याला म्हणते की माझे हातपाय दाबवून दे. तेव्हा हा करण जो आहे तो आपल्या आईला आवाज देतो, म्हाताऱ्या आईला, आणि सांगतो, आई तू इकडे ये आणि हिचे प्रियांकाचे पाय दाबून चेपून दे थोडे. आईला अतिशय वाईट वाटतं. पदरान डोळे पुसत त्या ठिकाणी येते आणि सुनेचे या ठिकाणी पाय दाबू लागते. तर मित्र, ही अशी का बरं या ठिकाणी वेळ आली शोभाबाईवर? कोण होती ही शोभाबाई? ऐकूया, चला पुढे. मग तर कथेची सुरुवात अशी होते. ही शोभाबाई त्या ठिकाणी आपल्या एकुलता एक मुलगा असतो करण, लहानाचं मोठं करते. या करणला त्याला शिकवते, त्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी बिझनेस स्टार्ट करून देते. तिचे पती तर अगोदरच वारलेले असतात. मग ही एकटीच त्या ठिकाणी आपल्या मुलाचा सांभाळ करते, संगोपन करते. मुलाचा सांभाळ करत त्या मुलाचं लग्न करून देते छान प्रकारे. लग्न झाल्यानंतर हा मुलगा मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्या पत्नीच्या अधीन झालेला असतो आणि आपल्या आईला त्रास देऊ लागतो. तर एक दिवस काय होतं, या करणच्या घरी एक पार्टी असते. पार्टीचं आयोजन केलेलं असल्यामुळं मग स्वयंपाक बनवण्याकरता एक छान असा आचार्य त्या शहरातला बोलवून घेतो. आणि आचार्याला पूर्ण त्या ठिकाणी पार्टीचं जेवणाचं त्या ठिकाणी काम करायला सांगितलेलं असतं. आचार्य आपलं सामान घेऊन घरी येतो, परंतु नेमकं त्या दिवशी त्या आचार्याचा जो सहाय्यक असतो, हेल्पर, तो त्या ठिकाणी येत नाही, गैरहजर राहतो. मग आचार्य थोडासा विचार करतो, सामान त्या ठिकाणी ठेवतो आणि त्या प्रियांकाला बोलतो की मॅडम, या ठिकाणी माझा एक माणूस आलेला नाही, तर मी बाहेरून जाऊन एखादा मजूर घेऊन येतो आणि मग तुमच्या कामाला सुरुवात करतो. किंवा तुमच्याकडे कोणी असेल तर द्या, मी त्याला वेगळे पैसे देईल. असं ज्यावेळेस हा आचार्य त्या ठिकाणी बोलतो, आचार्याचं नाव पंकज, तो बोलतो त्यावेळेस की मी एखादा माणूस असेल द्या. मग मात्र या प्रियांकाच्या डोक्यामध्ये थोडासा प्रकाश पडतो. आपली म्हातारी आहे सासू, हिला काय करायचं आहे, हिलाच याच्या हाताखाली देऊया, असं प्रियांका त्या ठिकाणी बोलते पंकजला, आचार्याला, आणि सांगते की थांब, मी तुला एक मदतनीस देते. आपल्या सासूबाईला बोलून घेते प्रियांका आणि सांगते की तुम्ही याला कामामध्ये थोडीफार मदत करा. आणि आज आपल्या घरामध्ये मोठी पार्टी आहे. तेव्हा नाईलाजाने सासू त्या ठिकाणी तयार होते आणि शोभाबाई, आणि ज्यावेळेस शोभाबाईकडे हा पाहतो पंकज, तर शोभाबाईची अवस्था पाहतो. अंगावर मळके असणारी साडी त्या ठिकाणी, डोक्यांना तेल नाही व्यवस्थित, तोंडावर त्या ठिकाणी झुऱ्या पडल्या, अशक्त असणारी ही बाई, आणि एवढ्या मोठ्या घरचं, एवढं श्रीमंत वैभव असणारे कुटुंब, आणि आईची का बरं अशी अवस्था, हा विचार करू लागतो पंकज. आणि दोघेजण मिळून त्या ठिकाणी मग स्वयंपाकाची तयारी करतात. स्वयंपाक करत असते वेळेस आता मोठं काम तर काही जमत नाही शोभाबाईंना. मग हा हलकं फुलकं काम त्या ठिकाणी पंकज त्यांच्याकडून करून घेत असतो. ज्या काही भाज्या त्या ठिकाणी बनवायच्या असतात, त्या भाज्यामध्ये थोडेसे मसाले जे ॲड करायचे असतात ते शोभाबाई आपल्या पद्धतीने ॲड करतात. आणि पंकज हे पाहून त्या ठिकाणी थोडासा आश्चर्यचकित होतो की माझ्यापेक्षा देखील यांच्याकडे कला खूप चांगली आहे. असं ज्यावेळेस हा पंकज पाहतो, पंकजनं पाहिल्यानंतर कौतुक वाटायला लागतं त्याला की या वयामध्ये देखील शोभाबाईचं एवढं कला कौशल्य पाहून त्याला आनंद होऊ लागतो. जे एनकेन प्रकारे त्या ठिकाणी पार्टी पूर्ण पार पडते. सर्व पाहुणे रावणे निघून गेल्यानंतर शोभाबाईला त्या ठिकाणी पंकजला आणि शोभाबाईला ती मालकीण येऊन बोलते आणि पंकजला सांगते किती तुझा हिशोब झाला. त्यावेळेस तो आपला हिशोब करून पैसे त्या ठिकाणी मागतो. तेव्हा ही जी प्रियांका आहे सूनबाई, ती त्या पंकजला म्हणते, या म्हातारीला मी तुझ्या हाताशी दिलं होतं, हिचे पैसे कमी कर तेवढे.
आणि हे उरलेलं जेवढं काही अन्न आहे हे घेऊन जातो. आता इथं आमच्या इथं कोणी खाणारं नाही. तेव्हा मग हा पंकज म्हणतो ठीक आहे, तेवढे पैसे कमी द्या. मग त्या म्हातारीचे मदतनीसचे पैसे तेवढे कमी घेतो आणि ज्यावेळेस अन्न पॅक करू लागतो पूर्ण, त्यावेळेस मात्र तो त्या प्रियांकाला म्हणतो की तुमच्या सासूबाई पण सकाळपासून इथं माझ्यासोबतच आहेत, त्यांनी काहीच खाल्लेलं नाही, त्यांच्यासाठी तरी थोडंफार शिल्लक ठेवा. तेव्हा ही सून त्यांना सांगते, त्या पंकजला म्हणते काही ठेवायचं नाही याच्यासाठी, रात्रीचं त्या ठिकाणी फ्रीजमध्ये आहे पडलेलं अन्न, ते खाईल ती, असं बोलते आणि प्रियांका निघून जाते. परंतु पंकजला मात्र या ठिकाणी वाईट वाटतं आणि तो त्यातलंच काहीसं अन्न बाजूला ठेवतो एका पातेल्यामध्ये झाकून आणि निघून जातो. प्रियांका त्या शोभाबाईला सांगतो, आजीबाई तुम्ही आता हे भांडे वगैरे साफसूफ करून घ्या. पंकज निघून गेला. ज्यावेळेस ही शोभाबाई त्या ठिकाणी ते भांडे साफसूफ करते, तेव्हा त्या एका भांड्यामध्ये तिला तिच्यासाठी काढून ठेवलेलं पूर्ण पदार्थ दिसतात. घाई गडबडीने त्या ठिकाणी ती खाते. खाल्ल्यानंतर तिचं मन त्या ठिकाणी तृप्त होतं. भांडे घासून घुसून ती आपल्या रूममध्ये आराम करायला जाते. आणि मग आता सुरुवातीला मी सांगितलं की ते सून त्या ठिकाणी पार्टी करून आल्याने दमलेली असते आणि तिचे पाय दाबायला हा मुलगा सांगतो. तर पहा, या मुलाला लाज थोडीसुद्धा लाज वाटत नाही की आपल्या आईला आपल्या पत्नीचे पाय दाबायला हा मुलगा सांगतो. असं त्यानंतर मग मात्र एवढं वाईट वाटतं शोभाबाईंना की आता काय करावं काय नाही, असा विचार त्या ठिकाणी शोभाबाई करू लागते. खिन्न झालेलं असतं मन त्या ठिकाणी, उदास झालेली. दुसऱ्या दिवशी सकाळी बाजारामध्ये भाजीपाला आणण्याकरता ज्यावेळेस म्हातारीबाई निघते, या पिशवी हातामध्ये घेऊन, हातामध्ये पिशवी घेऊन गेल्यानंतर भाजीपाला खरेदी करत असते आणि नेमकं त्या भाजी मार्केटमध्येच त्या ठिकाणी त्या पंकजची आणि म्हातारीची परत भेट होते. दोघं एकमेकाला ओळखतात. पंकज त्या ठिकाणी विचारू लागतो, कसं काय आजीबाई, तुमचं व्यवस्थित आहे ना? त्यावेळेस म्हातारी अक्षरशः रडायला लागते आणि घडलेला प्रकार रात्रीचा पंकजला सांगते. पंकजला देखील अतिशय वाईट वाटतं. पंकज सांगतो, तुमची जर हरकत नसेल तर तुम्ही माझ्यासोबत काम कराल का? मी देखील एक छोटंसं असं हॉटेल सुरू केलेलं आहे आणि तुम्हाला जास्त काही काम करायचं नाही. तुमच्या हाताला अशी एक चव, खूप छान प्रकारे चव आहे. तुम्ही फक्त त्या ठिकाणी उभं राहून नुसतं मार्गदर्शन करा आणि कुठले कुठले मसाले केव्हा केव्हा किती प्रमाणात टाकायचे एवढं सांगा आणि मग मी तुम्हाला त्याचे वेगळे पैसे देईल. मग ही म्हातारी त्या ठिकाणी बोलू लागते की ठीक आहे पंकज, तू बोलतोस ते बरोबर आहे, पण मला राहायला घर देखील नाही. मी जर त्या ठिकाणी घर सोडून आहे तर कसं होईल? त्यावेळेस हा पंकज सांगतो की आपल्या हॉटेलच्या बाजूलाच एक छोटीशी रूम आहे, त्या रूममध्ये तुम्ही राहू शकता. म्हातारी घरी जाते, भाजीपाला त्या किचनमध्ये ठेवून देते आणि एक पिशवीमध्ये आपलं छोटंसं जे काही सामान असतं, साडी चोळी जेवढं काही घ्यायचं तेवढं घेते आणि पंकजनं सांगितलेल्या पत्त्यावरती त्या हॉटेलमध्ये कामाला जाते. हळूहळू ते हॉटेल एवढं चालायला लागतं. शोभाबाईच्या हाताला चव असते. तिने जे जे पदार्थ बनवले ते खूपच त्या ठिकाणी फेमस होतात आणि हॉटेलची वरचेवर त्या ठिकाणी भरभराट होऊ लागते. एका हॉटेलचे 4 हॉटेल हा पंकज त्या ठिकाणी करतो आणि शोभाबाईंना आपला पार्टनर त्या ठिकाणी हा नियुक्त करतो. शोभाबाईसाठी छान अशा प्रकारचं त्यांना एक मोठंसं घर त्या ठिकाणी घेतलेलं असतं. त्यांना गाडी, ड्रायव्हर सर्व काही हा पंकज व्यवस्था करून देतो. त्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी भरपूर पैसे हा टाकत असतो, कारण पार्टनर असते ना हॉटेल व्यवसायातले. तर 4-5 हॉटेलचा या ठिकाणी बिझनेस खूप मोठा झालेला. खूप पैसेवारी ही या ठिकाणी झालेली असते शोभाबाई. आणि इकडं मात्र काय होतं, ज्यावेळेस हा करण, शोभाबाईचा मुलगा आणि त्याची सून प्रियांका यांच्यावर मात्र वाईट वेळ येते. जेव्हा शोभाबाई घर सोडून जाते तेव्हा याचा व्यापार ठप्प होतो करणचा. खाण्यापिण्याचे वांदे होतात, कर्जबाजारी होतो. कर्जबाजारी झाल्यामुळं व्यवसाय त्या ठिकाणी बंद करावा लागतो. जे राहतं घर होतं ते घर देखील विकून लोकांचं देणं त्या ठिकाणी कसंबसं हा पूर्ण करतो. शेवटी एका किरायाच्या घरामध्ये राहतात आपल्या मुलासोबत आणि एक दिवस हा करणचा मुलगा त्या ठिकाणी मोबाईलवर रील पाहत असते वेळेस त्याला आपल्या आजीची एक रील त्या ठिकाणी दिसते. ती रील पाहिल्यानंतर तो आपल्या आजीला ओळखतो आणि लागलीच ताबडतोब धावत जाऊन आपल्या मम्मीला आणि पप्पाला ती रील दाखवू लागतो. त्या रीलमध्ये शोभाबाई मेन जे आचार्य असतात त्या आचार्यांना मार्गदर्शन करत असते. डोळ्याला त्या ठिकाणी सोनेरी फ्रेमचा चष्मा, अंगावर भरजरी वस्त्र, भरपूर दागदागिने घातलेले, असं आपल्या आईचं वैभव पाहिल्यानंतर करणच्या डोळ्यातून अश्रू येतात. परंतु ही सून जी असते ही मात्र लालचवली असते आणि ती या ठिकाणी आपल्या पतीचे कान भरवते आणि म्हणते की तुमची आई तर आता खूप मोठी पैसेवाली झालेली आहे आणि आपण मात्र इकडे गरीब झालो. आपण काय करूया, त्यांच्याकडेच जाऊन राहू, असं ज्यावेळेस या ठिकाणी सांगते ही प्रियांका. त्यावेळेस हा निराजल्यासारखा करण आपल्या बायकोला आणि मुलाला घेऊन आपल्या आईच्या घरी सकाळी सकाळी येऊन पोहोचतो.
सकाळी सकाळी आईच्या घरी आल्यानंतर आई पाहते नातवाचं शोभाबाई नातवाचं थोडंसं लाड करते, परंतु सुनेला आणि आपल्या मुलाला मात्र पाहून न पाहिल्यासारखं करते आणि बोलायला लागते, तुम्ही माझ्यावर काय वेळ आणली होती, माझे काय हालापेष्टा केल्या, हे तुम्ही विसरलात का आणि कुठल्या तोंडात तुम्ही या ठिकाणी मला मदत मागायला या ठिकाणी आलेले आहात. त्यांना या ठिकाणाहून हाकलून देते शोभाबाई आपल्या सुनाला, मुलाला आणि नातवाला देखील, आणि सांगते परत माझ्याकडे तुम्ही येऊ नका. आज मी एवढं काही जे ऐश्वर्य संपन्न केलेलं आहे, एवढी संपत्ती जमा केलेली आहे, या संपत्तीतली फुटकी कवडी देखील तुम्हाला मिळणार नाही. माझ्या पश्चामध्ये मीही एखाद्या अनाथ आश्रमाला दान करणार आहे, तेव्हा तुम्ही तुमचं या ठिकाणी काय करायचं हे ठरवा. असं या ठिकाणी कठोर मनाने बोलते शोभाबाई आणि निघून जाते. हा प्रियांका करण आणि त्याचा मुलगा खाली मान घालून निघून जातात. इकडे पंकजची आणि शोभाबाईची भेट होते. त्यावेळी शोभाबाई सर्व काही त्या ठिकाणी पंकजला सांगतात. पंकजला देखील ही गोष्ट ऐकून त्या ठिकाणी आनंद होतो आणि सांगतो, तुम्ही योग्य केलं आजीबाई, अशा या स्वार्थी मुलांपासून अलिप्तच राहिलेलं बरं, आणि तुम्हाला तर आता कुठल्या गोष्टीची कमी नाही. तुमचं या ठिकाणी सर्व काही व्यवस्थित होऊ लागलेलं आहे, पैसा आतला भरपूर आहे, तुमच्या हाताशी कामाला या ठिकाणी भरपूर नोकर आहेत घरामध्ये, तुम्ही तुमचं आयुष्य या ठिकाणी ऐशोआरामात पूर्ण करा, आणि तुम्हाला आम्ही आहोत ना या ठिकाणी. मग त्या पंकजच्याच कुटुंबाला आपलं कुटुंब या ठिकाणी शोभाबाई मानू लागते, परंतु तिच्या मनातून या ठिकाणी आपल्या नातवाबद्दल असलेलं प्रेम मात्र काही कमी होत नाही. एक दिवस वकिलाला बोलावून घेते आणि आपली सर्व संपत्ती या ठिकाणी त्या नातवाच्या नावावर शोभाबाई करून टाकते. तर मित्र हो, ही अशी एक अद्भुत कहाणी आहे. खरोखर या कलियुगामध्ये काय होईल सांगता येत नाही, आणि आपल्या आईवडिलांना म्हातारपणी आपण सहारा बनायला पाहिजे का त्यांना असा त्रास द्यायला पाहिजे, हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून मला देखील अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यासमोर सादर करण्यास प्रोत्साहन मिळेल. आणि ही कथा सादर करण्यामध्ये कुठलाही माझा या ठिकाणी कोणाचे मन दुखवण्याचा हेतू नाही. फक्त समाजामध्ये एक चांगला संदेश जावा आणि यातून आपल्याला काहीतरी बोध मिळावा, आपण काहीतरी शिकावं, हा उद्देश मनामध्ये ठेवूनच या ठिकाणी मी कथा आपल्यासमोर ठेवली आहे. तर थांबूयात या ठिकाणीच. जय हिंद, जय महाराष्ट्र.